हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ संध्याकाळपासून सुरू करतो आहे कारण आज मी जाणार आहे बाहेर. तर भाई आता मी जाणार आहे माझ्या मित्राच्या घरी पूजेला. त्याच्या घरी आज सत्यनारायणाची पूजा आहे. तर ते झाल्यानंतर आम्ही रात्री गणपती बघायला पण जाणार आहे. फुल आज नाईट आऊट मारणार आहे आम्ही. तर तुम्ही विचार करत असाल मी व्हॉइस का देतो आहे, कारण माझा आवाज रेकॉर्ड नाही झाला आहे. तर भाई आता मी आलेलो आहे साई हिलला आणि इकडून थोडं पुढे गेलं की माझ्या मित्राची बिल्डिंग इथे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त लायटिंग केली आहे. आणि आता मी एंटर करतो आहे माझ्या मित्राच्या बिल्डिंगच्या आतमध्ये. इकडून हे बघा एंटर झालेलं आहे आणि आता इकडून चालतो माझ्यावर त्याचं घर आहे. भाई पूजी यज्ञेश भाई काय भाईची ट्रिप मस्त आहे भाई. भाईच्या घरातली पूजा जा बोलत आहे. हे बघा हे त्याचं घर आहे आणि आतमध्ये मूर्ती आहे गणपती बाप्पांची. आणि क्राऊड तर खूप होता इकडे पण. तर आता मी पाया पडतो आहे. इकडे सत्यनारायण महाराजांची स्थापना आहे आणि इकडे बघा लालबागच्या राजाचं मूर्ती बसते ह्याच्या घरी, दरवर्षी बसते. तर भाई आता तुम्ही बघू शकता आम्ही इकडे सगळे मित्र परिवार जमलेलो आहे आणि टाईमपास करत आहेत. तर सगळे माझे मित्र शाय होत आहेत इकडे व्हिडिओमध्ये येण्यासाठी. जसं की तुम्ही बघू शकता एक तर जण असा उदास बसला आहे एकदम आरामात. त्याच्या घरी पूजा आहे, तिकडे कार्यक्रम चालू आहे. जसं की तुम्ही बघू शकता इकडे संगीतचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडे मस्त गीत गात आहेत समोर. तर भाई आता आम्ही इकडे सगळे जेवायला बसलेले आहे मित्र आणि सगळे बुफे सिस्टमसारखे उभ्या उभ्या जेवत आहेत. तर भाई आता जेवण झाल्यानंतर बघा इकडे पोरं सगळी मस्ती करतात. कसे आपण ज्या घरी पूजा करतो इकडे मस्ती करतात. इकडे चला असतं बघा पण सगळ्या पोरांनी वरती मैफिल बसवली आहे, खालच्या पायावरती मैफिल बसलेली सगळी. तर आता सगळी पोरं किती मस्ती करतात बघा. अरे बोला काय, फुल टाइमपास चालू आहे, फुल टाइमपास. आता फायनली संगीतनंतर आरतीची वेळ झालेली आहे आणि आता इकडे सगळे बघा कसे पूर्ण परिवार जमा आहे आरतीसाठी. तर भाई आता आम्ही चाललो आहे मित्राच्या घरातून आता गणपती बघायला चालू. आता हा आम्हाला घ्यायला आलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे भांडूपचे सगळे गणपती बघायला गाडीवर. सगळे बघू शकता मी गाडीवर आहे. आणि आम्ही आता रात्री 2 वाजेपर्यंत फिरणार आहे. आजचा ब्लॉग पूर्ण रात्रीचा आहे. तर आता पहिले कपडे चेंज करणार आणि नंतर मग जाणार गणपती बघायला. तर भाई फायनली आता कपडे चेंज करून आम्ही चाललेलो आहे पहिले महाराष्ट्रनगरचा गणपती बघायला. आज पुरा तुम्हाला भांडूपचा टूर दाखवतो. तर आता मी निघालो महाराष्ट्रनगरचा गणपती बघायला. तर आता तुम्हाला पुरा मी भांडूपचा टूर दाखवणार आहे. आता रात्रीचे वाजले 1 आणि आज आम्ही पूर्ण नाईट मारणार आहे. तर आज पुरा ब्लॉग रात्रीचाच असणार. चला गेलं महाराष्ट्रनगरचा गणपतीजवळ. तर इकडून आतमध्ये एंट्री गेट आहे. हे बघा इकडे आरती चालू आहे कदाचित आतमध्ये. हा एंट्री गेट आहे. तर आम्ही आलेलो आतमध्ये. तर भाई आता आम्ही आलेलो आहे BPS शाळेच्या गणपतीजवळ. इकडे आतमध्ये गणपती आहे. यांचं बघा डेकोरेशन. आतमध्ये पण गर्दी आहे. इकडे तर कल्याच गर्दी आहे. समोर आपले बाप्पा बघा.
आता आम्ही आलो आहे मुंबईचा युवराज बघायला. तर भाई आम्ही आज तिघच आहे आणि तिघच मस्त फिरतोय. आज बाकी पोरं नाही आहेतच इकडे आत. भाई आता आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहे. समोर आहे बघा मुंबईचा युवराज. आणि आज सगळीकडे रात्रीचं भजन चालू आहे. खूप धमाल असते. तर भाई आता आम्ही आलो जंगल मंगल रोडचा राजा बघ. तर भाई आता आम्ही आलो जंगल मंगल रोडचा राजा बघायला. भाई लाइटिंग तर मस्त आहे. आता कार्यक्रम पण अजून चालूच आहे. तर तू भिडतो कोणाला कोणाला भिडतोय भाई. चढतोय माझ्यावर. आतमध्ये कार्यक्रम चालू आहे आणि पब्लिक पण लय पुढे. काय गर्दी बहुत चुकीचं बोलतोय. ठीक आहे आतमध्ये सोशल मीडियाचं काहीतरी सांगतायत. बघूया आतमध्ये आपल्याला जायला भेटतंय का बघूया. तेव्हा इकडे आता आतमध्ये कार्यक्रम चालू आहे. एका अंगुलीची किमया न्यानी समस्त जग उभेदारी. सोशल मीडिया दूर भरूया. सागर चित्ती मार्गक्रमण करूया. सोयी सुविधांचा असे भरमार. पूर्ण ज्ञान हाच उपचार. ओम गणपतये नमः. जय हिंद जय महाराष्ट्र. भाई आता आम्ही आलेलो आहे विलेज रोडचा गणपती बघायला. नॅशनल बट्टीवाडाचा गणपती बघायला. बघा आलो आम्ही आता इकडे. हे बघा आपण आतमध्ये आलेलो आहे बट्टीवाड्याचा राजाचा गणपतीजवळ. आणि आतमधलं डेकोरेशन मग बघा किती मस्त आहे. तर भाई आता आम्ही चाललेलो आहे टँक रोडचा गणपती बघायला. आणि समोर तुम्हाला दाखवतो मौत का रंगा नाच सिटीज. आता आम्ही आलेलो आहे टँक रोडचा गणपती बघायला. आत काढायचं. ही एंट्रीच आहे. आणि समोर बघा शिवाजी महाराज आपले. तर हे आलो आहे आपण आतमध्ये. टँकरचा गणपती बघितल्यानंतर आम्ही चाललो टेंबीवाड्याचा गणपती बघायला. तर आता पूर्ण काळ झालेला अंधार पण आहे. तशी पण पब्लिक इकडे कमीच असते. बाहेर जास्त असतं पब्लिक. तर टेंबीवाड्याचा गणपती बघायला जाऊया. माझा चेहरा दिसत नसेल तुम्हाला. लाईटच नाही कारण इकडे आता आली लाईट. भाई तर आता पावसाची मस्ती बघा किती आहे. आता पाऊस यायला लागला जोरात. आणि आता आम्हाला इकडे थांबावं लागेल साईडला. आता आम्ही बघायला आलेलो साहिलचा राजा. साहिलचा गणपती बघायला आलेले. हे बघा वरती बॅनर लिहिलं आहे. समोर आहे गणपती समोर. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. हा पाऊस का आज गणपती बघायला देत नाही आम्हाला. बघा जोरात पडतो पाऊस. नेमकं गणपती बघायच्या वेळेला पाऊस पडतो. काल पण बघायला जायचं होतं. काल पण प्लॅन पोस्टपोन झाला आमचा पावसामुळे. आत्ता पण तरी आज आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त गणपती कव्हर केलेले आहेत. आणि थोडा कमी झाला आहे पाऊस. तर परत यायला लागला जोरात. ते बघा ही आहे एंट्री साहिलच्या राजाची. तर समोर ह्याच्यातून आतमध्ये थोडं अजून गेलं की साहिलचा राजा आहे आतमध्ये. हे बघा समोर इकडे पण गर्दी आहे. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे इकडे पण. तर भाई आता आम्ही आलेलो टेंबीपाड्याचा गणपती बघायला. तर मगाशी टेंबीपाड्याच्या आधी साहिलचं बघितलं आम्ही. आता आम्ही वरती एकदम टेंबीपाडा टॉपला असतो म्हणून आता आलो आहे वरती बघायला. आता आम्ही टेंबीपाड्याचा गणपती बघितल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे कोकणनगरला. कोकणनगरचा गणपती बघायला.
कोकणनगरचा की मराठ्याचा? आता मराठ्याचा गणपती बघायला जाणार आहे. तर भाई आता आम्ही आलेलो मराठा मित्रमंडळाचा गणपती बघायला. चालू आहे आरती. आणि इकडे पण भजन चालू आहे, जसं की तुम्हाला मी बोललेलो आधी, सगळीकडे भजन चालू असणार आहे. कारण आज आहे शेवटचा दिवस, उद्या आपले बाप्पा निघणार आहे. तर बघा हा गणपती पण बघा केवढा मोठा असतो ते. तर बाई आता आम्ही चाललोय कोकण मित्र मंडळाचा गणपती बघायला. मराठा मित्र मंडळाचा बघून झालेला आहे आणि अजून पण पब्लिक फिरते रस्त्यावर. म्हणजे विचार करा गणपतीसाठी किती क्रेज आहे इकडे महाराष्ट्रामध्ये. हे बघा पुढेच आहे गणपती कोकण मित्र मंडळाचा. पोचलेलो आपण. चला आज जाऊन दाखवतो तुम्हाला सर. तर आतमध्ये आपण आलेलो आहे. डेकोरेशन बघा, डेकोरेशन. तर बाई समोर आहे आपले गणपती बाप्पा कोकण मित्र मंडळाचे. तर यावेळीची थीम मल्हारीची थीम होती. तर उद्या पण खूप मजा येणार आहे विसर्जनाला, कारण हळद खूप उडणार आहे. तर डेकोरेशन तुम्ही बघू शकता, पूर्ण जेजुरी बनवलेली आहे. बाई फायनली आता सगळे गणपती बघून आम्ही घरी आलेलो आहे. आणि आज मी जास्त बोलू नाही शकलो आहे व्हिडिओमध्ये, कारण आवाज पण खूप होता बाहेर आणि मला सर्दी पण खूप झालेली आहे. तर आता पण बघा मी बोलताना खूप हळू बोलतो आहे, कारण मला जास्त बोलायला जमत नाही. तर आजच्या फक्त व्हिडिओसाठी एवढं. उद्या विसर्जन पण व्हिडिओ काढणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.